वेस्टर्न कपडे घालतात पण भुरसटलेले विचार गेले नाही तर काय त्या कपडे आणि शिक्षणामुळे यांच्या घरात काही क्रांती घडलीच नाही. किती दुर्दैवी आहे. हा त्या शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा आणि पुरोगामी विचाराचा अपमान या आगवणे कुटुंबांनी केलेला आहे. तर ह्याची माहिती मला माहिती होती कारण त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनलाच गेली होती. त्यांच्या घरातही एक कार्यक्रम 1 महिन्यापूर्वी होता. त्याला मला त्यांनी आमंत्रितही केलं होतं आणि मी ह्याच कारणामुळे गेले नव्हते कारण का त्या कुटुंबामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्यांची सून ज्या कुटुंबामध्ये सून तिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये पोलीस स्टेशनला जाते अशा कुटुंबांच्या घरी जाणं हे मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी त्या आगवणेंच्या कार्यक्रमाला गेले नाही. नाही दादा लग्नाला गेले होते, दादा कार्यक्रमाला गेले. नाही मला असं वाटतं की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी. याचं कारण असं ते लग्नाला गेले होते. लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय. मी 1 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते. 1 महिन्यापूर्वी ही केस आली होती आणि अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी कारण का मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. मोठ्या सुनेने देखील आता आरोप केलेत आणि मोठ्या सुनेने 6 महिन्यांपूर्वी एक FIR लॉन्च केलेली होती कुटुंबियांवरती आणि महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती. त्याच वेळेस जर महिला आयोग असेल किंवा पुणे पोलीस असतील यांनी त्या प्रकरणामध्ये जर योग्य ती चौकशी करून गुन्हेगारांना पकडलं असतं तर वैष्णवीचा मृत्यू देखील झाला नसता. त्यामुळे महिला आयोग आणि पोलीस हे जबाबदार आहेत. हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा. इथून 2 मिनिटावरच महाराष्ट्र सरकार आहे. त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा कारण सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी. मला वाटतं काल तुमच्याच चॅनलवर बातमी होती की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बीडबद्दल तिथल्या क्राईमबद्दल आज एक मीटिंग घेणार होती. तर माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आज हुंड्यावर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं आहे. मी त्याचं स्वागत करते. पण अशा या ज्या घटना आहेत आणि त्याच्यात मग वेळेवर पोलीस यंत्रणेने किंवा प्रशासनाने काही निर्णय घेतला नाही हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या यंत्रणेला विचारला पाहिजे. तक्रार जी आहे ती सुद्धा घ्यायला खूप उशीर लावला. त्याच्यात सुद्धा पोलिसांच्या वतीनं हयगय करण्यात आलेली होती. तर पोलीस सुद्धा संवेदनशील नाही आहेत का आता त्यांना राजकीय पदहस्त असल्यामुळं ते इतका वेळ लावतात एखादी तक्रार नोंदवून. नाही ह्या केसमध्ये काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये ह्या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे जेव्हा महिलांच्यासाठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतला त्यावेळीच हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात त्याला 30-35 वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आहेत आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली. पण हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी. पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्या सासरे असतील किंवा नवरा असेल त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांच्या हजारो कार्यकर्ते असतात हजारो पदाधिकारी असतात परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीनं सुद्धा ताबडतोब कारवाई करणं. मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटतं कारवाई. तुमच्या चॅनलवर मगाशी आलं होतं. पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे. त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि 0 टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात आणि मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाईम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. उगा आता 4 वर्ष 5 वर्ष केस चालली नाही चले. त्यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये
म्हणून एक भूमिका काम केणार आहात की त्या विरोधात कुठेतरी दबाव नाही आला पाहिजे असं नाही, मी स्वतः तर भूमिका घेतलेलीच आहे. काल मी सगळ्या चॅनलशीच बोलताना म्हणाले की जसं संतोष भाऊसाठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने, मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो, तसं ह्याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे